मी प्रकाश आणि राष्ट्रसंचारमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पिंपळे सौदागर मध्ये आलो। ज्येष्ठ नागरिकांच्या काय समस्या आहेत ते आज आपण पाहणार आहोत। नमस्कार सर, मी विलास जोशी, ऑल सिनियर सिटीजनचा अध्यक्ष या नात्याने बोलू इच्छितो। आयुक्त साहेबांकडे पिंपळे सौदागर मध्ये आणि राहटणीमध्ये विरंगुळा केंद्र व्हावं ही अशी बऱ्याच वेळा आम्ही मागणी केलेली आहे। इथले मान्यवर जे लीडर आहेत त्यांना सुद्धा आम्ही वारंवार विनंती करतोय, पण मी खंत व्यक्त करतो आज तगायत आम्हाला विरंगुळा केंद्राचं मागणी आमची पूर्ण झालेली नाही आहे। आता माझ्या समवेत सगळे ज्येष्ठ नागरिक बसले आहेत, तर मित्रांनो विरंगुळा केंद्र झालं पाहिजे का? तसेच नाट्यगृह सुद्धा झाले पाहिजे का? ही अत्यंत नाट्यगृह आणि विरंगुळा केंद्र हे होणे हे अत्यंत काळाची गरज आहे, एवढंच मी पुन्हा विनंती करतो। हा, मी मनोज शिंदे, लेखक दिग्दर्शक आहे मराठी फीचर फिल्म बल्लीचा। सिनेमा जागतिक स्तरावर खूप चांगलं नाव गाजवतोय। भारताला रिप्रेझेंट करणारा एकमेव सिनेमा होता सिंगापूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये। तर पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलसाठी आम्ही सगळे उत्सुकतेने वाट बघतो आणि ज्या प्रकारे स्पेशली आमचे सगळ्यांचे लाडके आणि सगळ्यांची जे काळजी घेतात शत्रुघ्न बापू काटे, त्या प्रकारे त्यांनी जे डेव्हलपमेंट केलंय, स्पेशली इन टर्म्स ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर, इन टर्म्स ऑफ एम्युनिटीज, इन टर्म्स ऑफ सोशल सिक्युरिटी। आज आपण बघतो की रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत सगळ्या मुली विद्यार्थी सगळे व्यवस्थित फिरत राहतात विदाऊट एनी प्रॉब्लेम, विदाऊट एनी हसेल। तर आता जेणेकरून आता आपण पुणे हा शहर आहे, हा सांस्कृतिक वारसा आहे ह्या शहराला आणि हा ऐतिहासिक शहर आहे आणि कला म्हणजेच पुणे आणि पुणे म्हणजेच कला, स्पेशली इन टर्म्स ऑफ मराठी कल्चर। तर आपण पिंपळे सौदागर म्हणून सुद्धा आपण कुठे मागे राहता कामा नाहीये। त्यामुळे आम्ही सगळे बापूंना ही विनंती करतो की इथं एक नाट्यगृह असलेलं खूप महत्वाचं आहे। कारण आता मी ॲज अ दिग्दर्शक आणि रायटर अशी मला पण एक जागा पाहिजे की जिथे आम्ही सगळे क्रिएटिव्ह लोक येऊन ब्रेनस्टॉर्मिंग करू शकतो, आम्ही संगीताचा सराव करू शकतो आणि जेणेकरून आम्ही सुद्धा बापूंच्या ह्या सगळ्या कष्टांमध्ये आम्ही सुद्धा एका खारीचा वाटा म्हणून आम्ही देऊ शकतो, आम्ही सुद्धा कॉन्ट्रीब्यूट करू शकतो त्यांच्या एवढ्या सगळ्या संघर्षामध्ये आणि एवढ्या सगळ्या विजनमध्ये। नमस्कार, मी उमेश धूर या पिंपळे सौदागर भागामध्ये राहतो आणि एक कलाकार आहे। मागील 17-18 वर्षापासून मी चित्रपट, सिरियल्स, वेब सिरीज आणि जाहिरातीमध्ये काम केलेलं आहे। माझे प्रमुख चित्रपट म्हणजे 702 दीक्षित, मुळशी पॅटर्न, देवा एकर अंतरंगी, त्याच्यानंतर हिंदी सिरियल्समध्ये मुस्कान, ये है मोहब्बतें, तेरा क्या होगा आलिया, मराठी सिरियल्समध्ये ज्ञानेश्वर माऊली, त्याच्यानंतर प्रेमा तुझा रंग कसा आणि शाहरुख खान सोबत एक जाहिरात केलेली आहे। आमचा हा फार विकसित भाग आहे, सगळ्या गोष्टीमध्ये रोडमध्ये बाकी याच्यामध्ये विकसित झालेला आहे, पण विरंगुळा म्हणून आमच्या भागामध्ये काही नाही। त्यासाठी जर नाट्यगृह या भागामध्ये झालं तर इथलच्या लोकांची फार मोठी अडचण सोडवल्या जाईल। कारण इथलच्या रसिकांना आपली भूक भागवण्यासाठी बालगंधर्वला किंवा मग कोथरूडला आणि इकडे चिंचवडमध्ये जावं लागतंय, त्याच्यामुळे जाण्या येण्यामध्ये फार वेळ जातो। ही भरून काढण्यासाठी आपल्या भागामध्ये नाट्यगृह आवश्यक आहे, ज्यामुळे या भागातील कलाकारांना तर वाव मिळेलच, त्याचबरोबर इतर भागातून मुंबई, पुणे इतर भागातून आलेल्या कलाकारांना देखील त्यांची इथे कला सादर करता येईल, त्यांचे प्रयोग सादर करता येईल आणि आमच्या रसिकांना देखील भरपूर चांगल्या तऱ्हेचे नाट्यप्रयोग पाहायला मिळतील। म्हणून मी इथलचे आमचे कॉर्पोरेट आहे शत्रुघ्न काटे, त्याच्यानंतर मॅडम यांना आम्ही सगळ्यांतर्फे विनंती केलेली आहे आणि आम्हाला असा एक विश्वास आहे की ते सर्व परिस्थितीची जाण घेऊन या नाट्यगृहाला पाठिंबा देतील आणि यथाशीघ्र ते प्रोजेक्ट हाती घेऊन पूर्ण करतील। इथले जे नगरसेवक आहेत बापू काटे यांना या समस्येविषयी काय वाटतंय ते आज आपल्याशी बोलणार आहेत। सर, या समस्या ज्येष्ठ नागरिकांच्या याकडे कशा पाहता तुम्ही? नमस्कार, माझं नाव शत्रुघ्न काटे। खरं तर आपण पाहिलं की पिंपळे सौदागरची जी डेव्हलपमेंट होत आहे ती खूप शॉर्ट लिमिटमधली आहे। साधारण 2005च्या अगोदरचं पिंपळे सौदागर तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल। पुणे आणि पिंपरी चिंचवड एक नामांकित एरिया म्हणून याच्याकडे पाहिलं जातं, त्यामुळे सगळ्यात जास्त रहिवासी पाच हा इकडे ओळखला जातो। त्याच्यातूनच काय झालं की आमच्याकडे सिनियर सिटीजन म्हणजे ज्येष्ठ नागरिकांची संख्या खूप आहे आणि वेल एज्युकेटेड आहेत,
प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रामध्ये कुठे ना कुठेतरी त्यांनी आपलं काम केलंय. त्यांचा अनुभव खूप मोठा आहे. प्रथम की यांच्यासाठी एक विहंग केंद्र पाहिजे. ते एक छोटंसं पहिल्यांदा विहंग केंद्र द्यायचं काम ते आम्ही स्वर्गीय बाळासाहेब कुंजीर जे ग्राउंड आहे त्याच्यामध्ये द्यायचा प्रयत्न केलाय, पण ती जागा खूप अशी पुरेशी नाही आहे. त्यासाठी मग आता दुसरा आम्ही एक विचार केलाय, जिथे कुणाळकॉन रोडला राजमाता जिजाऊ गार्डन हे 5 एकरमध्ये आपण डेव्हलप करतो, साधारण 2 लाख स्क्वेअर फूटमध्ये. त्याच्यामध्ये आम्ही सेंटरमध्ये एक मेडिटेशन हॉल आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विहंग केंद्र मोठ्या प्रमाणावरती करतो तिथं. याच्यातूनच ज्या काही बेसिक ॲम्युनिटीज आहेत त्या रोडवर आणण्याचा प्रयत्न आम्ही केलात. आता जे नव्याने काही आमच्या ज्येष्ठ नागरिकांची मागणी आहे की अशा 2-3 ठिकाणी आम्ही विचारात घेणार आहोत की कुठे यांना विहंग केंद्र चांगल्या प्रकारे देता येईल. दुसरा एक पार्ट म्हणजे की पिंपळे सौदागरमध्ये मी जर पाहिलं की सांस्कृतिक कलेची आवड असणारे खूप लोक आहेत. म्हणजे माझ्या प्रभागामध्ये आता आपण 100वे नाट्य संमेलन आपल्याकडे मिळालंय, तर त्याच्यामध्ये पण माझा सहभाग आहे. आणि मी ते स्थानिक कलाकारांनाही आम्ही आवाहन केलं की बाबा तुम्ही लोकांनी सर्वांनी त्या नाट्य संमेलनात सहभाग घ्या, कारण हा शहराच्या दृष्टिकोनातून खूप मोठा मान आपल्याला मिळालेला आहे. किंवा इथे पिंपळे सौदागरमध्ये एक जी मागणीप्रमाणे पाहिलं की जसं मला सांगितलं की इथे स्थानिक कलाकार खूप आहेत. जसे आमचे मनोज शिंदे एक चांगले डायरेक्टर आहेत, आमचे दूध साहेब आहेत, असे खूप लोक आहेत की ज्यांना आपली कला सादर करायचं आहे पण तो एक प्लॅटफॉर्म मिळत नाहीये. आणि पिंपळे सौदागरमध्ये साधारण पाहिलं तर नाट्यगृहाचं रजिस्ट्रेशन कुठे नाहीये, आरक्षण तो कुठे नाहीये. तर असं डोक्यामध्ये आमचा एक विचार आला की आम्ही शिवशंभो मंदिरासमोर 1,20,000 स्क्वेअर फूटमध्ये आपली PMPL बस डेपोची जागा आहे, टर्मिनलची जागा आहे. त्याच्यामध्ये 30% रिझर्वेशनचा पर्पज चेंज करून साधारण एक 600 सिटिंगचं नाट्यगृह उभारण्याचा आमचा प्रयास आहे आणि तो आम्ही 100% पूर्णत्वास नेऊ. निश्चित या दोन्ही मागण्या येत्या 2 ते 3 महिन्यात किमान मिरवणूक केंद्राचा मार्ग आमचा निश्चित त्यातनं आम्ही सॉल्व्ह करतोय. दुसरा ऑडिटोरियमचा विषय आहे, तो आम्ही प्रोसेसमध्ये आहे की त्याच्यातलं 30% रिझर्वेशन चेंज करून एक चांगल्या लेवलचं जागतिक लेवलचं नाट्यगृह उभारण्याचं आमचं मानस आहे. ओके, धन्यवाद सर.